सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर थोड्या दिवसांपूर्वी मी कॅस्परच्या पेजवर मेन्शन केलं होतं की लवकरच आपण एक Q&A व्हिडिओ करूया. आणि तुम्ही लोकांनी खूप क्वेरीज विचारल्या होत्या त्याच्याबद्दल, आणि त्याच्यात खूप सारे क्वेश्चन आले होते कॅस्परबद्दल, आमच्याबद्दल, मम्मीबद्दल. तर आज त्याचेच आम्ही आन्सर्स करणार आहोत. आणि आज मम्मी पण आहे व्हिडिओमध्ये आणि कॅस्परही आहे खाली बसलेला. तर लेट्स स्टार्ट. क्वेश्चन असा आहे की हॅलो गाईज, आय लव्ह टू वॉच युअर व्हिडिओज. प्लीज टेल मी, तुम्ही तुमच्या मम्मीला कसं कन्व्हिन्स केलं घरात पेट आणायला, बिकॉज माय मॉम इज नॉट गेटिंग कन्व्हिन्स ॲट ऑल. मम्मी तूच सांग, आपण कॅस्परला कसं आणलं होतं घरी. ॲक्च्युली आहे ना, इकडे ह्या तिला पण सरप्राईज होतं. आणि मेन थिंग म्हणजे माझ्या मम्मीलाच पेटची आवड आहे, म्हणून आम्हाला ती आवड आहे. तिचं हे कितवं पेट आहे मम्मी? 12 पेट आहे तिचं. मम्मीने लहानपणापासून सगळं पाळलं आहे, मीन्स डॉग, कॅट, चिमणी, पक्षी, सगळं, फिश, सगळं तिचं पाळून झालं आहे. तर तो क्रेजच आमच्यात आला आहे. तू बाकीच्या मम्मी लोकांना काय सांगशील? ते नाही म्हणतात त्यांच्या मुलांना आणायला, मग तू काय सांगशील? ओके, तर असा होता माझ्या मम्मीचा रिप्लाय त्या क्वेश्चनवर. सो तुझी मम्मी नाही म्हणते तर एक काम कर, तुझ्या मम्मीला हा व्हिडिओ दाखव, तुझी मम्मी नक्कीच हो म्हणेल हा व्हिडिओ बघून. तर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज एज अँड साईज ऑफ कॅस्पर? तर कॅस्पर आहे 4.5 इयर्सचा आणि त्याचं वेट किती आहे? 40 किलो, 45 किती आहे मम्मा? 45 kgs त्याचं वेट आहे. अँड येस, ही इज अ लिटल बिट ओव्हर वेट, तर आम्हाला त्याला कमी करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कॅस्परचा बड्डे कधी असतो? कॅस्परचा बड्डे असतो 22 नोव्हेंबर 2021 मध्ये तो बॉर्न झालेला. सो हिज बर्थ डेट इज 22 नोव्हेंबर. हाय गाईज, आय लव्ह वॉचिंग युअर व्हिडिओज. थँक यू सो मच. हॅज कॅस्पर रिअली received an award from Makran Anaspure? Yes, he has really received an award from Makran Anaspure. बेसिकली आम्ही त्याला सगळ्या कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये नेत असतो आणि तो सगळे कॉम्पिटिशन्स जिंकतो आणि त्यामुळे त्याला फर्स्ट प्राईज भेटलं जातं. फर्स्ट ऑर सेकंड, ही हॅज ऑलवेज बीन फर्स्ट ऑर सेकंड इन ऑल दी कॉम्पिटिशन. तर आम्ही सकाळच्या पेटोपियाच्या इव्हेंटला गेलो होतो आणि तिकडे फ्यू गेम्स होते, मग ते आम्ही पार्टिसिपेट केलं आणि आम्ही जिंकलो. आणि तिथे मकरन अनासपुरे सर पण आले होते की फर्स्ट विनरला प्राईज द्यायला. तेव्हा आम्हाला माहितीही नव्हतं की तिकडे मकरन अनासपुरे सर येणार आहात. ते आले होते आणि त्यांच्यातून आम्हाला प्राईज भेटलं होतं आणि आमचं न्यूजमध्ये नावही आलं होतं. मम्मी, तेव्हा तुझी काय रिॲक्शन? मी खूप खुश झाले की माझी मुलं कधी पेपरमध्ये नाही, माझं जॉब फर्स्ट टाइम पेपरमध्ये आलं, म्हणून खूप. माझ्या मम्मीची आहे ना इच्छा होती की कोणाचं तरी एका तरी मुलाचं नाव पेपरमध्ये यावं. तर मुलाचं पण आलं, पण डॉगचं तर नक्कीच आलं. ह्याच्या आधी पण माझ्याकडे एक डॉग होती, तिचं नाव स्वीटी होतं. तर तिचं पण नाव आलं होतं ना पेपरमध्ये. तिचंही नाव आलं होतं आणि त्यानंतर ह्याचंही नाव आलं होतं. तर येस, वी हॅव. इथे अवॉर्ड पण दिसत असेल, हे कॅस्परचंच आहे आणि घरात मेडल्स पण आहेत कॅस्परचे, मी दाखवेल केव्हा तरी. तर असं म्हणजे ही इज अ व्हेरी टॅलेंटेड डॉग आणि आम्ही त्याला काही ट्रेनर वगैरे लावला नाही आहे. हो ना मम्मी? हो, नाही, ट्रेनर वगैरे नाही लावला. बेसिकली खूप लोकांना खूप मिसअंडरस्टँडिंग आहे की आम्ही कॅस्परला आहे ना परचेस केलं आहे. तसं नाही आहे. माझा भावाचा एक खूप क्लोज फ्रेंड आहे, तर त्याच्याकडे ह्याचे डॅड आहेत. तर जेव्हा त्यांना पप्पीज झाले होते तेव्हा त्यांनी आम्हाला एक माझ्या भावाच्या बड्डेला गिफ्ट केलं होतं
आणि आम्हाला दोघींनाही माहीत नव्हतं हा येणार आहे ते. बेसिकली तेव्हा त्याचा बर्थडे होता 11 नोव्हेंबरला आणि भाऊबीज होती तेव्हा 13 नोव्हेंबरला. मला तेही आठवतंय. आणि त्याने ते आणलं होतं आणि फुल फॅमिली सरप्राईज होती. बिकॉज त्याच्या आधी आमच्या लाईफमध्ये एक मोठा लॉस असा झाला होता की माझ्याकडे एक फिमेल लॅब्राडॉर होती. मी तिथे फोटोज टाकले. तर ती होती आणि तिला किडनी फेलियर झालं होतं when she was 10 years old and we lost her to her both kidney failures. मग आम्ही थोडं टफ फॉर अस की घर सुनं वाटत होतं. आणि हे त्या मित्राला बेसिकली तो फ्रेंड नाही आहे, तो फॅमिलीच आहे आमची. हां, आणि ते जे दुःख असतं हे माणसासारखंच असतं सेम. गेलेलं आहे आणि भयानक त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि त्यातनं बाहेर पडायला मग तुम्हाला मे बी दुसरं पेट घ्यावं लागतं, नाहीतर मग तुम्ही दुसऱ्यांच्या पेटवर जाऊन खेळू शकता. असंही कॅस्परला आम्ही परचेस नव्हतं केलं, तो आम्हाला एक गिफ्ट म्हणून आला होता. सो दॅट इज द बिगेस्ट मिसअंडरस्टँडिंग द पीपल हॅव इन दिस फील्ड. सो नेक्स्ट क्वेश्चन इज कॅस्पर सगळ्यात जास्त कनेक्टेड कोणाला आहे? तिला मला. कारण की दिवसभर मीही नसते आणि माझा भाऊही नसतो, तोही कामाला गेलेला असतो. माझ्याकडेच असतो. मी जिथे असते तिथे तो माझ्याकडे रूम मध्ये येऊन झोपलेला असतो. मी काही काम करत असते तर तो बघत असतो की हे कुठे गेली, मग तो तिथेच येऊन असतो. तर ती तिथे असते. आणि मम्मीचं कसं झालंय माहिती आहे का की तिला आता माझं आणि अजिंक्यचं काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. शी इज ओनली एंटायटल्ड टू वन किड विच इज कॅस्पर आणि शी ओनली केअर्स अबाउट हिम. बरोबर? तिला आमचं काही घेणं देणं नाही आहे. ती लाईक आम्हाला सोडून दिले, ती बघतही नाही आम्ही खातोय का पितोय का, आमचं काय चाललंय काय नाही. जे काही आहे ते कॅस्परच आहे तिच्यासाठी. आता आम्ही नाहीच आहे यात. सो तसं होतं. आणि एक क्लायमेट चेंज होतं घराचं. म्हणजे तुम्ही डॉग आणताना ना विचार पण करा, कारण की ती एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. म्हणजे जबाबदारी हो वाढतात. कारण की ज्यांच्याकडे खाली वेळ आहे त्यांनी हे करायला काहीच हरकत नाही मला. पण जे लोक खरंच बिझी शेड्यूल आहे त्यांचं, त्यांनी या फंदात पडू नये हे मी सांगते. कारण की हे तुम्ही म्हणाल की हां मी एकटा आणि एकटा करेल, नाही. फुल फॅमिली इन्वॉल्ड असते आणि इन्वॉल्ड असतेच, तुम्ही किती पण नाही म्हणा. सो इफ यू आर ब्रिंगिंग अ पेट ॲट होम, मेक शुअर सिट विथ युअर फॅमिली बिफोर, डिस्कस करा हे आणि मगच आणा. तर लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कॅस्परचा मंथली एक्सपेन्स किती आहे? ठेवाल तसं आहे कम्प्लिटली. तर आता हा गोल्डन रिट्रीवर आहे आणि ह्याचं फूड थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि वेट तर एव्हरी मंथ जात नाही आम्हाला एवढा तरी काय पडत. त्यांना स्किन प्रॉब्लेम झाला तर बट इट रेंजेस अराउंड 7,000 to 5,000. दॅट इज हिज. नेक्स्ट क्वेश्चन इज आम्हाला तुमचे आणि कॅस्परचे व्हिडिओज बघायला खूप आवडतात. थँक्यू सो मच. व्हॉट आर द प्रोडक्ट्स यू यूज फॉर कॅस्पर? ओके, मी बेसिकली ह्याची एक छोटीशी स्टोरी करून टाकेल इंस्टाग्रामवर आणि यू कॅन गो थ्रू दॅट. बट एन्श्योर विथ युअर पेट वन्स बिकॉज हिज डायट अँड हिज प्रोडक्ट्स आर कम्प्लिटली डिफरंट. आय डोंट नो विल इट सूट युअर पेट ऑर नॉट, बट जस्ट गो पर. Please tell me, have you gave him potty training? Potty. Okay. So तो पप्पी होता तेव्हा तो आलेला घरात आणि बेसिकली आम्ही ना म्हणजे मम्मीने खूप पेट्स सांभाळलेले, तर मम्मीला माहिती होतं कसं ट्रेन करायचं. तर मम्मीने न्यूजपेपर्स ठेवलेले सगळीकडे, है ना मम्मी? आणि मग त्यांचे आहे ना शेड्यूल्स असतात की जेवल्यानंतर त्यांना एकदा सुसूपोटी येते आणि झोपल्यानंतर त्यांना सुसूपोटी येते. सो हे ना रिवॉर्ड बेस्ड सिस्टमवर तुम्ही शिकवू शकता त्यांना. मीन्स इफ दे पी ऑन द न्यूजपेपर यू कॅन गिव्ह देम अ ट्रीट अँड जस्ट से गुड बॉय और गुड गर्ल. मग तो पेपर हळूहळू तुम्ही फॉरवर्ड नेत तुमच्या वॉशरूमपर्यंत न्या आणि वॉशरूममध्ये ठेवा आणि तो जेव्हा उठेल त्याला उचलून तुम्ही वॉशरूममध्ये ठेवा, त्याला घेऊन जा, त्या न्यूजपेपरवर ठेवा.
त्या स्मेलने त्या न्यूजपेपरच्या ते तिथे पी करतात. तो कॅस्पर घर घाण करत नाही. हा ना मम्मी? हाऊ यू आस्क युअर मदर टू कम इन व्हिडिओ अँड मेक व्हिडिओ विथ कॅस्पर. हा क्वेश्चन तुझ्यासाठी आहे की लोकांना क्वेश्चन आहे की मी तुला कसं म्हणवते व्हिडिओमध्ये ह्याला आणि कॅस्पर. ती मला खूप बळजबरी करते. मला बिलकुल ॲक्टिंग आवडत नाही. मी कधीही केली नाही माझ्या आयुष्यात. मग मी तिला ओरडते, मला हे सगळं असलं आवडत नाही. पण तरी ती इतकं फोर्स करते, मग मला मजबुरीने यावं लागतं या व्हिडिओजमध्ये. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज कॅस्परला गर्लफ्रेंड भेटली का? फायनली येस. सो क्यूट. फायनली येस. शी इज व्हेरी क्यूट. शी इज व्हेरी क्यूट. आणि आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. आम्ही तिलाही लवकर रिव्हील करू तुमच्यासमोर. येस, कॅस्परला फायनली गर्लफ्रेंड भेटली आहे. हर नेम इज चिनू अँड शी इज व्हेरी क्यूट अँड आय होप सो लवकरच त्यांचे बेबीज होतील. अँड लेट्स सी हाऊ इट गोज. Hi Casper, I'm just loving how you are on YouTube. Thank you so much. Hi Casper, I saw your vlog. You were celebrating your mother's birthday. Basically हा क्वेश्चन असा आहे की लोकांना समजत नाही आहे की आम्ही कसं ओळखतो कॅस्परच्या मॉम डॅडला. तर कॅस्परचे डॅड आमच्या फॅमिली फ्रेंडकडे, जसं मी म्हटलं माझ्या भावाच्या मित्राकडे, आणि कॅस्परची मॉम पण आम्हाला ओळखते. सो आम्ही दोघांनाही ओळखतो खूप चांगलं. सो आम्हाला त्या दोघांची हिस्ट्री माहिती आहे. सो त्यांचा बर्थडे असो, त्यांचे सेलिब्रेशन असो, तर ते आम्हाला फॅमिलीसारखं इन्व्हाइट करतात. तर आम्ही जातो. तर मग असं ते नाही का, बेसिकली त्यांची छोटीशी फॅमिली आहे आणि त्याच्या वेळेस आय गेस 9 to 10 पप्पीज झालेले. सो वी आर इन कॉन्टॅक्ट विथ 2 of his brothers. सॉरी, 1 brother and 1 sister and his mother, father. असं आम्ही कॉन्टॅक्टेड आहे. आम्ही परचेस वगैरे नाही केला. सो बाकीचे क्वेश्चन्स मी नंतर घेईल कधीतरी व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काय बोलायचं आहे? नाही, मी एवढं सांगू शकेल की ज्यांना कोणाला डॉग्स आवडतात त्यांनी जरूर घ्यावं, आणि मात्र काळजीपूर्वक त्यांची काळजी फॅमिली मेंबर सारखीच घ्यावी लागते.